तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची आहे, मग मिरचीची लागवड करतेवेळी खत व्यवस्थापन कोणतं करायचंय तर तीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% तुमचा फायदा होणार। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील भरपूर मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची आहे, पण मिरचीची आपण भरघोस अशा उत्पादनाची अपेक्षा करत असतो। म्हणजे मिरची लागवड केल्यानंतर एकही रोपाची मर झाली नाही पाहिजे, मिरचीची जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे, फुटवा फुलकळी जास्त प्रमाणे लागली पाहिजे, फळधारणाही देखील तितक्याच प्रमाणात लागली पाहिजे। मग ही कशा पद्धतीने होईल तर त्यासाठी मिरचीची लागवड करायच्या आधी आपल्याला खत व्यवस्थापन खत देणं गरजेचं आहे। ही खत कशा पद्धतीने द्यायची तर लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला काय मिरचीचं रान असणार आहे तर यामध्ये कुजलेलं शेणखत एकरी 2 ट्रॉल्या याप्रमाणे यामध्ये टाकणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आता ज्यावेळेस आपण मिरचीचं वावर तयार करणार आहोत तर आपण बेड तयार करतो, मग ह्या बेडमध्येच खरी महत्त्वाची खतं आपल्याला द्यायची। तर ही खतं कोणती द्यायची तर लक्षात घ्या, 14-35-14 कोरोमंडलचं हे जे काय खत आहे एकरी 50 ते 100 किलो याप्रमाणे घ्या। यामध्ये आपल्याला निंबोळीचा वापर करायचा, निंबोळी पेंटचा एकरी 2 बॅग याप्रमाणे घ्यायचे। हुमणीचा प्रादुर्भाव होणार तर त्यासाठी आपल्याला थायमिट याचा वापर करायचा 1 किलो प्रति एकरसाठी। तर यामध्ये आपल्याला आयसीएलचं पॉलिसल्फेट घ्यायचे किंवा तुम्ही जे सल्फामॅक्स कोरोमंडलचं हे घेऊ शकता। आता यामध्येच आपल्याला जे पोटॅश आहे तर 50 किलो याप्रमाणे घ्यायचे। तर सिंगल सुपर फॉस्फेट हे देखील 50 किलो याप्रमाणे आपल्याला घेणं गरजेचं आहे। आणि हे जर का तुम्ही खत व्यवस्थापन करत असाल निश्चित स्वरूपात मिरची पिकाचं भरघोस उत्पादन वाढणार। आता हे खत व्यवस्थापन आपण 2 टप्प्यांमध्ये 2 प्रयोगांमध्ये करू शकतो। कसं, आपण जे काही खत पेरणी यंत्र आहे म्हणजे खतासह बेड हे तयार होतात यामध्ये आपण करू शकतो। तर आपली जुनी पारंपरिक पद्धत जे बेड मेकर यंत्र यानी जे काही बेड तयार करतो यामध्ये खाच तयार करायची आणि या सगळा बेसोडूस एकत्र करून या बेडमध्ये भरायचा, त्याच्यानंतर हा बेड सपाट करून घ्यायचा। आणि ही जर का तुम्ही खत व्यवस्थापन करत असाल भरघोस असं मिरचीचं उत्पादन झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची तर लागवड करायची आहे, पण मिरची लागवड करतेवेळी नेमकी कोणत्या खतांचा वापर करावा तर ही महत्त्वाची खतं तुम्हाला सांगितलेली आहे। आणि तुम्हाला ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही। मिरची पिकाविषयी कोणती शंका तुमच्या मनात असू द्या, मिलिंद भोर यूट्यूब चॅनलवर टोटल 2,30,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे। आणि आपण आतापर्यंत मिरची पिकाच्या ज्या व्हिडिओ बनवलेला टोटल आपल्या चॅनलवर 700 ते 750 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। त्यामुळे एकदा अवश्य व्हिजिट द्या मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला आणि ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।